सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। गेल कंपनीच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर झालाय। त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। दरम्यान आरसीएफ कंपाऊंडमधील गेल कंपनीच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे। यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि त्याचबरोबर वडाळा येथील सीएनजी गॅस पुरवठा प्रभावित झालाय। याचा फटका मुंबईत गॅस पुरवठ्यावर देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा भार येण्याची देखील दाट शक्यता आहे। या संदर्भातील अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांच्याकडून। श्रीकृष्ण, सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना याचा फटका बसणार आहे। कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडतात? नक्कीच आरसीएफ चेंबूर येथील आरसीएफ जे आहे कंपाऊंडमधील तांत्रिक जे पाईपलाईनमध्ये जे आहे ती तांत्रिक बिघाड झालेला आहे। त्यामुळे काल रात्रीपासूनच सीएनजी पेट्रोल पंप येथे आपल्याला सीएनजी पंपवरती मोठ्या संख्येने वाहनांची रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या शिवाजी पार्क येथेच या पेट्रोल पंप सीएनजी पंपवरती आपल्याला आहे आणि अगदी पाहायला गेलं तर मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, सीएनजी स्टेशन देखील जे आहे ते बंद होण्याची शक्यता अगदी टॅक्सी असेल, अगदी ओला उबेर असेल त्यांनाच फटका नाही तर मोठ्या प्रमाणात ज्या सकाळच्या सत्रात सोमवार आहे मुंबईकरांसाठी अगदी आठवड्यातला पहिलाच दिवस आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना याचा फटका बसू शकतो आणि त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील जे आहे ते मोठ्या संख्येने फटका बसू शकतो। आपल्यासोबत काही वाहन चालक देखील आहेत जे थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काल रात्रीपासूनच जे आहे ते सीएनजी पंपवरती रांगच लागलेली पाहायला मिळतात। सीएनजी देखील काही पंपवरती सीएनजी देखील नाहीये। सीएनजी पंपवरती तांत्रिक बिघाड असल्यामुळे सीएनजी काल दुपारपासून संप चालू आहे। त्यामुळे आमची आज शाळेची व्हॅन आहे तर आम्ही शाळेची मुलांना सोडायला खूप अडचण झालेली आहे। पालकांचा फोन येतोय, सीएनजीच नाही तर आपण सर्व्हिस कशी देणार। त्यामुळे लवकरात लवकर चालू झालं सीएनजी, तर तांत्रिक बिघाड आहे ते लवकर रिपेअर झालं तर आम्हाला बरं होईल। किती वेळापासून तुम्ही ह्या पंपवरती जे आहे ते रांग लावून आहात? सकाळी 5:30 वाजल्यापासून मी रांग लावून इथे पंपावर उभा आहे। नक्कीच प्रियंका, आपण पाहू शकतो अगदी सकाळी 5-5:30 वाजल्यापासून जे आहे ते वाहन चालक जे आहे पंपच्या सीएनजी पंपच्या बाहेर जे आहे ती रांग लावताना पाहायला मिळते। अगदी मुंबईकरांना तर या संदर्भात अगदी पाहायला गेलं तर टॅक्सी असेल, ओला उबेर असेल यांना फटका बसतोच। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सकाळच्या सत्रात असणारी शाळांच्या बस चालकांना देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात फटका बसणार आणि नक्की अगदी हे तांत्रिक बिघाड जो आहे तो कधीपर्यंत दुरुस्त होतो आणि कधी एकदा सीएनजी पंप सुरू होतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। खासगी वाहनांना देखील याचा फटका मोठ्या प्रमाणात बसतोय। लोकांना आपल्या कामावर जायचं असतं, सकाळी मुलांना शाळेत सोडायला जायचं असतं, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आता उबर आणि ओलाच्या सेवांवर देखील परिणाम पडणार आहे असं देखील चित्र एक दिसून येत आहे। श्रीकृष्ण, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणूक नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे। अखेरच्या क्षणापर्यंत कुणाचा अर्ज, कुणाची युती आघाडी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर नगर परिषद, नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान आहे आणि 3 तारखेला याचा निकाल येणार आहे।